नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। आज आहे आषाढ महिन्याची अमावस्या, म्हणजेच आपण दीप अमावस्या म्हणून ही अमावस्या साजरी करतो। आषाढ महिन्याला निरोप देत आणि श्रावणाची सुरुवात करत ही पूजा आपण घरोघरी करत असतो। त्याचप्रमाणे आज कणकेच्या दिव्यांना सुद्धा खूप महत्त्व असतं, म्हणून हे इन्स्टावर किंवा यूट्यूबवर बघून मी कणकेचे दिवे बनवलेले आहेत कमळाच्या आकाराचे, आणि ते खूप छान झाले होते। तर इथं मी ते उकडून घेतलेले आहेत आणि सगळ्या दिव्यांमध्ये अशा छान वाती वगैरे ठेवून इथं मी हे डेकोरेटिव्ह पिंटरेस्टवर बघून बनवलेलं आहे। आणि त्याप्रमाणे इथं कोपऱ्यात मी एकदम छोटीशी पूजा मांडलेली आहे। माझ्याकडे जास्त दिवे नाही आहेत, जे काही 5 दिवे होते तेच मी आपले व्यवस्थितपणे स्वच्छ करून इथं पूजेला ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे 2 पंत्यासुद्धा माझ्याकडे एक्स्ट्रा होत्या, म्हणून त्यासुद्धा मी इथं ठेवलेल्या आहेत। आणि आमच्या मॅडम इथं अभ्यास करत होत्या, कारण त्यांची लवकरच युनिट टेस्ट आहे, त्यामुळे तिचा आपला पूजेच्या आधी अभ्यास उरकून घ्यायची घाई चालू होती। आणि 1-2 माळा अशा मी पडद्याजवळ लावून इथं कोपऱ्यात पूजा मांडलेली आहे, कारण आमचं बाळ लहान आहे आणि खाली जर पूजा मांडली असती तर ती सारखं दिवे धरायला गेली असती। त्यामुळे मी ही सगळी पूजा अशी वरच्या बाजूला मांडली, जेणेकरून तिचा हात तिथं जाणार नाही। संध्याकाळी पूजेचा टायमिंग होता, त्यामुळे मी इथं सगळे दिवे नंतर लावून घेतले। आणि ज्यावेळेस आम्ही दिवे सगळे लावले होते तर घरात इतकं छान पॉझिटिव्ह फील होत होतं, आणि जी मनोभावे मी पूजा मांडली होती त्यामुळं खरंच आम्हाला खूप एनर्जेटिक वाटत होतं माझ्यासोबत सगळ्यांनाच। जी आपण पूजा मनापासून किंवा श्रद्धेने करतो ना, खरंच त्यातनं जी एनर्जी मिळते ना, ती खरंच खूप भारी असते, खरंच खूप मस्त। आणि सिद्धीने माझा जो फ्रॉक घातलेला आहे तो मी एका साडीपासून शिवलेला होता। त्या साडीचा कलर गेला होता आणि ती घालूनसुद्धा होत नव्हती, त्यामुळे मी तिला इथं फ्रॉक शिवला। सगळ्यांची पूजा झाल्यानंतर शेवटी मी पण देवाला मनोभावे हात जोडले, नमस्कार केला, सगळ्यांना सुखासमाधानात आनंदात ठेव अशी देवाजवळ प्रार्थना केली। जय जय स्वामी समर्थ दिगंबरा आमच्या बारक्या पिल्लूसाठी सुद्धा हा फ्रॉक मी शिवलेला आहे। देव जय देव जय देव जय देव तू कर जय देव जय देव, नाच ग एकदा नाच। जय देव कर, जय देव जय देव। अरे दिदिला मारत शुभम करोति कल्याणं धम्पन संपदा शत्रुबुद्धि विनाशकाय दीपक ज्योति नमस्तते दिव्या दिव्या दीपकालकानी कुंदल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला तुळशीपाशी जय पडला सर्व देवांपाशी घरातली सगळ्या बाई जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येते घरच्या सगळ्यांना उद्या शहरात होते। दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांना ओवाळण्याचं शास्त्र असतं, त्यामुळं मी सुद्धा माझ्या मुलींना कणकेच्या दिव्याने व्यवस्थित असं ओवाळून घेतलं होतं। जय बाप्पा, जय जय बाप्पा। अशा प्रकारे आमची दीप अमावस्या संपलेली आहे। या प्रकारे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि खूपच आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका। चला भेटूया अशा एका पुन्हा ब्लॉग मध्ये। तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय।